हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. मंडळी, आज आपण 5व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत आणि हा कर्मसन्यास योग नावाचा 5वा अध्याय आहे. कालपर्यंत आपण 4 अध्याय त्याच्यामध्ये सांगितलेले यज्ञांचे प्रकार, त्याच्यामध्ये सांगितलेला कर्मयोग, सांख्ययोग, ध्यानयोग याचा आपण विचार केला. आता 5वा अध्याय आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच. पुन्हा अर्जुनाने इथे प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न का विचारला त्याचं कारण आहे. 4थ्या अध्यायामध्ये 33 आणि 34व्या श्लोकामध्ये अर्जुनाला कृष्णाने ज्ञानप्राप्तीची प्रशंसा करून तू ते ज्ञान प्राप्त करावंस असं सांगितलं. 38 आणि 41व्या श्लोकामध्ये कर्मयोगाची प्रशंसा केली. कर्मयोग श्रेष्ठ आहे, कर्मयोगाशिवाय सामान्य माणसाला पर्याय नाही वगैरे या गोष्टी सगळ्या भगवंतांनी सांगितल्या. आणि 42व्या श्लोकामध्ये योगम आतिष्ठ उत्तिष्ठ असा आदेश दिला आहे की योगामध्ये स्थिर हो आणि आता कर्तव्य कर्मासाठी तू उठून उभा राहा, सज्ज हो असं सांगितलं आहे. म्हणजेच काय केलं, ज्ञानयोग कर्मयोग दोन्हींची प्रशंसा केली आणि दोन्हींचं आचरण करण्याची आज्ञा केली. ज्ञानयोगाचंही आचरण कर आणि कर्मयोगाचंही आचरण कर. मग अर्जुनाच्या मनात संभ्रम निर्माण झाला की या दोन्हीतलं अधिक श्रेयस्कर कोणतं आहे माझ्यासाठी, मी कोणत्या मार्गाचा नीट अवलंब केला तर माझं आत्मकल्याण होईल. आत्मकल्याणाविषयी जिज्ञासा आहे त्याच्या मनामध्ये, अर्जुनाच्या मनामध्ये, आणि म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेयेत एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. या दोन्हीतलं एक नेमकं मला समजून सांग बाप्पा. संन्यासम कर्मणाम कृष्ण, कर्मसन्यास बरोबर आहे. योगमच शंससी, आणि शिवाय तू कर्मयोगाची पण प्रशंसा करतोस. एकदा कर्माचा स्वरूपाने त्याग करायला सांगतोस आणि एकदा कर्मयोग आचरण करायला सांगतोस. यत् श्रेयः तयोः एकम, त्या 2 गोष्टींपैकी एक जे श्रेयस्कर आहे, आत्मकल्याणासाठी माझ्यासाठी योग्य आहे, ते ब्रूहि सुनिश्चितम, ते एकदा तू निश्चित कर आणि मला त्याप्रमाणे सांग असं अर्जुनाने म्हटलं आहे. याबद्दल ज्ञानेश्वरी काय म्हणते बघा. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगे दोहो माझी बरवा मार्ग कवण. मागे जे तू सांगितलं ते ठीक आहे, ते मी सगळं ऐकलं आणि आता मी ते करायला तयार आहे, पण पुन्हा 2 मार्ग माझ्यासमोर आले, म्हणून आता तू एक सांग. दोहो माझी बरवा मार्गू कवण, त्या दोन्हीतला नेमका चांगला बरवा, चांगला मार्ग कोणता, श्रेयस्कर, तो सांग. जो परिणामींचा निर्वाळा, अचुंबितू ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा, सावियाची म्हणजे सोपा, परिणामीचा निर्वाळा म्हणजे ज्याचा परिणाम शेवटपर्यंत टिकून राहील असा. अचुंबितू ये फळा, ज्याला स्पर्श न करताही त्याचं फळ मला मिळेल, टिकून राहणारं फळ मला मिळेल. आणि अनुष्ठिता प्रांजळा, ज्याचं अनुष्ठान केल्यामुळे त्याचं अनुष्ठान करणं सोपं जाईल, स्पष्ट असेल आणि सोपं जाईल, त्याच्यामध्ये काही शंकेला जागा असणार नाही असं.
जैसे निद्रेचे सुख मोडे आणि मार्गुतरी बहुसाळ सांडे, तैसे सोहोकासना सागडे सोहपे होय. सोहोकासना म्हणजे पालखी. पालखीमध्ये कसं असतं, माणूस थोडीशी डुलकी पण काढू शकतो आणि तो डुलकी काढत असताना त्याचा प्रवास पण चालू असतो. ते जसं सोपं आहे साधन, असं तसं एक चांगलं सोपं साधन मला सांग की मी माझा गृहस्थाश्रम पण चालवू शकेन आणि माझं श्रेयस्कर पण मला मिळेल, असा एखादा मार्ग मला तू सांग. साधन सुखाचं असावं, सोपं असावं, जशी एखादी पालखी असते ज्यात झोपही होते आणि प्रवासही होतो, तसं काहीतरी साधन तू मला सांग, असं अर्जुनाने भगवंतांना सांगितलं. मग आता भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात उत्तर द्यायला सुरुवात केली. श्री भगवान उवाच संन्यासः कर्मयोगः च निःश्रेयस्करावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते. हे बघ अर्जुना, मी तुला एवढं सगळं सांगितलं त्याचं कारण, संन्यासः कर्मयोगः च, संन्यास आणि कर्मयोग ह्या दोन्ही गोष्टी, उभौ दोन्हीही गोष्टी निःश्रेयस्कराः परमकल्याणकारक आहेत, निःश्रेयस प्राप्त करून देणारे आहेत, म्हणजेच परमकल्याणकारक आहेत. पण तयो हो तू त्या दोन्हींमधला, परंतु त्या दोन्हींमधला, तू मला एकच मार्ग सांग म्हणतोय ना, त्या दोन्हींमधला कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते, कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग अधिक विशेष आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे काय, समत्व म्हणजे कर्मयोग समत्व बुद्धीनी कर्म करण्यास भाग पडतो, किंवा जो कर्मयोगी आहे तो समत्व बुद्धीने कर्म करतो. त्याच्यामुळे काय, त्याच्या मनामध्ये कशाबद्दलही आसक्ती निर्माण होत नाही. जसं एखादं यंत्र आहे, ते यंत्र कर्म करत राहतं, पण त्याच्या मोबदल्यात कशाचीही अपेक्षा नसते. तो त्यांनी केलेल्या कर्माचं, म्हणजे एका दिवसात 100 वस्तू तयार केल्या, याचं कर्तृत्व ते यंत्र स्वतःकडे घेत नाही, किंवा मी ते करतो याचं भोग घेण्याचं सामर्थ्य पण तो स्वतःकडे घेत नाही. ना तो त्याचा भोग घेतो, ना तो त्याचं कर्तृत्व घेतो. त्याप्रमाणे हा कर्मयोगी असतो, कर्म करत राहतो, तो त्या कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही, त्याच्या फळाचं भोक्तृत्व पण स्वतःकडे घेत नाही. कर्म पण भगवंत अर्पण केलेलं असतं, त्यामुळे कर्माचं फळ पण भगवद अर्पण असतं. आणि म्हणून कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा अधिक चांगला, असं त्यांनी सांगितलं आहे. तर ज्ञानदेवी काय म्हणते ते बघूया. तो म्हणेगा कुंतीसुता, हे हाय संन्यास योगू विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. हे कुंतीसुता, तू जर मला विचारलंस तर ह्या दोन्हीही गोष्टी मोक्षकारक आहेत, कर्मसन्यासही आणि कर्मयोगही. तरी जाणा नेणा सकळा, हा कर्मयोगू करी प्रांजळा, जैशी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. आपलं तत्व समजून सांगताना ज्ञानेश्वर नेहमी त्याला दृष्टांत देतात, तसा इथे दिलेला आहे. जाणत्या नेणत्या सगळ्या जीवांना कर्मयोगच स्पष्ट आणि सोपा आहे. तू म्हणलं ना मला स्पष्ट सांग आणि सोपा सांग पालखीसारखा, तसाच आहे हा मार्ग, स्पष्ट आहे आणि सोपा आहे. कुणासाठी, जाणत्या नेणत्या सगळ्यांसाठी. कशाप्रमाणे, जसे नदी तरून जायची असेल तर बायका मुलांसाठी तरणी म्हणजे नाव, नावेतून जाणं बायका मुलांना सोपं आहे. पुरुष एखाद्या वेळेस पोहून जाऊ शकतील, पण छोटी मुलं आणि बायका काही पोहून जाऊ शकणार नाहीत. मग त्यांना ते तरून जायचं असेल तर तरणी पाहिजे. तर ती नौका जशी त्यांना सहज आणि स्पष्ट आणि सोपं साधन आहे, तसं कर्मयोग हे त्या नौकेसारखं जाणत्या नेणत्या सगळ्यांसाठी उत्तम साधन आहे. तैसे सारासार पाहिजे तरी सोहपा हाची देखिजे,
येणे संन्यास फळ लाहिजे अनायसे, सारासार पाहिजे. म्हणजे तारतम्याने जर विचार केला तर कर्मयोग सर्वांना सारखाच सुलभ आहे. सोप्पा सुलभ आहे. कर्मयोगाच्या आचरणाने कर्मसन्यासाचं फळही अयाचित पदरी पडतं. येणे संन्यास फळ लाहिजे अनायासेच, म्हणजे काहीही आयास न करता, म्हणजे काहीही कष्ट न करता त्याचं फळ माणसाला मिळतंच. म्हणून कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग उत्तम असं त्याला भगवंत सांगतात. आता तिसऱ्या श्लोकामध्ये कर्मयोगाचं महत्त्व काय आहे ते सांगितलेलं आहे. ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधनात प्रमुच्यते. सुखम बंधनात प्रमुच्यते, तो अत्यंत सहजपणाने बंधनातून मुक्त होतो. सुखम बंधनात प्रमुच्यते, तो अगदी सहजपणाने सुखाने बंधनातून मुक्त होतो. कोण? ज्ञेयः नित्यसन्न्यासी, त्याला नित्यसन्न्यासी समजावं. यः म्हणजे जो, न द्वेष्टी न कांक्षती, तो कशाचाही द्वेष करत नाही आणि कशाबद्दलही आसक्ती ठेवत नाही, आकांक्षा ठेवत नाही, इच्छा ठेवत नाही. निर्द्वंद्व असतो, त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचं द्वंद्व असत नाही. असा जो असतो तो सुखपूर्वक बंधनातून मुक्त होतो. आणि निर्द्वंद्व होण्यासाठी साधन काय? न द्वेष्टी न कांक्षती, कुणाचाही द्वेष नको किंवा कुणाबद्दलही राग म्हणजे प्रेम नको, आसक्ती नको. कांक्षा म्हणजे राग, कांक्षा म्हणजे आसक्ती, कांक्षा म्हणजे प्रेम, कांक्षा म्हणजे इच्छा, ते काहीही नको. आणि असा माणूस जो असतो निर्द्वंद्व माणूस, तो नित्य संन्यासी समजावा आणि तो सुखम बंधनात प्रमुच्यते, बंधनातून तो सहज सुखपूर्वक मुक्त होतो. तर ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्याच्या मनामध्ये मी आणि माझं हे शिल्लकच राहिलेलं नाही, विसरून गेलं त्याचं अंतःकरण, त्याला आपण संन्यासी म्हणावं. जो मने ऐसा जाहला संगीतोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. जो मने ऐसा जाहला, ज्याचं मन हे सगळ्यामधून आसक्तींमधून सुटून गेलं. संगीतोची सांडिला, त्यांनीच खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाचा संग, सगळ्या विषयांचा ऐहिक सुखांचा संग सोडला. म्हणून सुखे पावला अखंडित, त्याला अखंड सुखाची प्राप्ती झाली, अखंड आनंदाची प्राप्ती झाली, सच्चित आनंदाची प्राप्ती झाली. आता गृहादिक आघवे ते काही न लगे त्यजावे, जे घेते झाले स्वभावे निस्संगू म्हणून. ज्यांनी आपला स्वभाव, आपल्या सगळ्या वृत्ती या निस्संग केल्या, म्हणजे ऐहिक गोष्टींचा संग सोडून दिला, अशा माणसाला आता गृहादिक आघवे, घर इत्यादी सगळ्या गोष्टी ते काही न लागे त्यजावे, ते त्याला सोडावं लागत नाही. म्हणून त्यांनी काय सोडायचं आहे? तर संग सोडायचा आहे. म्हणून कल्पना जे सांडे, संग केव्हा सुटेल? जेव्हा माणसाची कल्पना बंद होईल. ही कल्पनाच माणसाला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जखडून टाकत असते. उद्या माझं काय होईल, मी किती दिवस जगेन, सुरू झाल्या कल्पना, आणि मग त्याच्यातून तो लवकर सुटतच नाही, त्याची उत्तरही त्याला मिळत नाहीत आणि त्याच्यातून तो सुटतही नाही. म्हणून कल्पना जे सांडे तेची गा संन्यासू घडे, त्याच वेळेस माणसाला संन्यास घडतो. ये कारणे दोन्ही सागडे संन्यास योगू, आणि म्हणूनच कर्मसन्यास आणि कर्मयोग
हे दोन्ही हातात हात घालून चालतात. हे दोन्ही सोबतच चालतात. एकाचं आचरण करावं तर दुसऱ्याचं आचरण आपोआप होतं, अनायासे, काहीही कष्ट न करता. कर्मसन्यासाचं आचरण करा, कर्मयोग आपोआप घडतो. कर्मयोगाचं आचरण करा, कर्मसन्यासाचं आचरण आपोआप घडतं. हे दोन्हीही हातात हात घालून चालणारे आहेत, म्हणून दोन्हींचं फळही सारखंच आहे. ते पुढच्या श्लोकात सांगितलंय. दोन्हींच्या फळामध्ये किती कसं साम्य आहे हे 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. बघा, सांख्ययोगौ पृथक् बालः प्रवदन्ति न पंडिताः. न पंडिताः प्रवदन्ति. पंडित माणसं म्हणजे विद्वान, जाणकार, तत्ववेत्ते ते असं म्हणत नाहीत. काय? सांख्य आणि म्हणजे ज्ञान आणि योग हे वेगळे वेगळे आहेत. म्हणजे संन्यास योग आणि कर्मयोग हे दोन वेगळे आहेत असं पंडित म्हणत नाहीत. बालाः प्रवदन्ति. जे बाल आहेत म्हणजे जे अज्ञ आहेत, ज्यांना ज्ञान झालेलं नाही त्यांना बाल म्हणतात. तत्वज्ञानाच्या भाषेत जे अज्ञ आहेत त्यांना बाल म्हणतात. म्हणजे आपण सगळे संसारी माणसं हे बाल आहेत, त्यांना ज्ञान झालेलं नाही. म्हणून असे जे बाल आहेत तेच या दोन्हींना वेगळं वेगळं मानतात. पण ज्यांना ज्ञान झालेलं आहे ते ह्याला वेगळं मानत नाहीत. एकमपि आस्थितः सम्यक उभयोर विंदते फलम. एकाच गोष्टीत तुम्ही स्थिर राहिलात म्हणजे कर्मयोगातच तुम्ही स्थिर राहिलात तरी तुम्हाला दोन्हींचंही फळ एकत्रच मिळतं, एका ठिकाणीच मिळतं. एका गोष्टीचं आचरण केलं तरीही मिळतं. ते आपण वरच्या श्लोकात बघितलेलंच आहे. यत् सांख्यैहि प्राप्यते स्थानम. अर्जुना, ज्ञानयोग्याला जे स्थान प्राप्त होतं तद योगैरपि गम्यते. ते कर्मयोग्याला सुद्धा मिळतं. म्हणजे मोक्ष, ब्रह्मपदी स्थिरावण्याचं फळ हे जसं ज्ञानयोग्याला मिळतं तसंच कर्मयोग्याला सुद्धा मिळतं. एकम सांख्यंच योगंच यः पश्यति स पश्यति. जो सांख्य आणि योग म्हणजेच ज्ञानयोग आणि कर्मयोग म्हणजेच संन्यासयोग आणि कर्मयोग या दोन्हींना एकच दृष्टीने बघतात किंवा एकच आहे असं समजतात ते खरे द्रष्टे म्हणावेत. सांख्य आणि कर्मयोग या दोन स्वतंत्र साधन प्रणाली असल्या तरी त्यांचं फळ एकच आहे, परमात्म प्राप्ती. म्हणून दोन्ही साधने समान फलदायी आहेत. पंडित असं मानतात की हे दोन्ही एकच आहे आणि बाल म्हणजे अज्ञानी लोक, संसारी लोक हे मात्र त्याला वेगळं वेगळं मानतात. जसं तू मानतोयस अर्जुना. अर्जुनाच्या हे लक्षात आणून द्यायचं आहे की तू अजून संसारी आहेस आणि तू बाल आहेस या बाबतीत आणि म्हणून तुला ते वेगळं वेगळं आहे असं वाटतंय, पण ते तसं वेगळं नाही. कोणतीही साधना पूर्ण झाली म्हणजे 3 गोष्टी होतात. एक, जगण्याची इच्छा. दुसरं, मृत्यूचं भय आणि तृष्णा. आणि चौथी, आसक्ती. या 4ही गोष्टी नष्ट होतात. त्याचं कारण विवेक जागा होतो. विवेकाला कळतं की जगणं, मरणं, इच्छा आणि आसक्ती ह्या सगळ्या विनाश पावणाऱ्या गोष्टी आहेत, मिथ्या आहेत, सत्य नाहीत. ब्रह्म एक सत्य आहे हे कळतं विवेकाने आणि मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यातून निघून जातात आणि म्हणून तो द्रष्टा, म्हणून तो पंडित म्हणवला जातो. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. सहजे ते अज्ञान म्हणोनी म्हणती ते भिन्न. एरवी दीपाप्रती काही अनान प्रकाशु आहाती. सहजे ते अज्ञान. माणसाच्या जन्माबरोबर येतं ते अज्ञान. जन्म होता क्षणापासून ते अज्ञान त्याच्याबरोबर चालायला लागतं. म्हणोनी म्हणती ते भिन्न म्हणजे जे बाल आहेत ते या दोन्हीला वेगळं वेगळं म्हणतात.
पण एरवी दीपाप्रती काही अनान, दिव्याच्या बाबतीमध्ये काही असं वेगळा वेगळा प्रकाश असा आहे का? नाही. दिवा लावला की प्रकाश पडणार. या दिव्याचा वेगळा, त्या दिव्याचा वेगळा असं काही नाही. दिवा लावला की प्रकाश पडला. पै सम्यक येणे अनुभवे, जिही देखिले तत्व आघवे, ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा. पै सम्यक येणे अनुभवे, ज्यांनी या परमतत्वाचा पूर्ण अनुभव घेतलेला आहे, अनुभूती घेतलेली आहे. जिही देखिले तत्व आघवे, संपूर्ण तत्वाचं ज्याला ज्ञान झालं, ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा. ते या दोन्हींनाही एकच मानतात. कर्मयोग आणि संन्यासयोग हे काही दोन वेगळे वेगळे मानत नाहीत. आणि सांखी जे पाविजे, तोची योगी गमिजे, म्हणून ऐक्य दोही ते सहजे या परी. सांखी जे पाविजे, सांखी पावी ज्ञान प्राप्त होणे, ज्याला ज्ञान प्राप्त झाला, तोची गमिजे, योगी गमिजे, त्याला योगी असं म्हणावं. आणि जो योगी आहे तो दोन्हींमध्ये ऐक्य सहज पाहतो. त्याला खाली उदाहरण दिले. देखे आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. आकाश आणि अवकाश, आकाश म्हणजे हे काय म्हणायचं त्याला, पोकळी, आणि अवकाश म्हणजे त्याची व्याप्ती, पोकळीची व्याप्ती. जसं अवकाश आणि त्याची व्याप्ती हे काही वेगळं नाही, ते एकच आहे. त्याप्रमाणे योग संन्यासा ऐक्य, योग आणि संन्यास या दोन्हींचं ऐक्य आहे. हे जो ओळखतो, तयासीची जगी पाहिले, आपण पे तेणेची देखिले, जया सांख्ययोग जाणवले भेदेविण. त्यालाच खरं सांख्ययोगी म्हणावं, कारण त्यांनी ते स्वतः पाहिलं, स्वतः अनुभवलं आणि मग मान्य केलं की ह्या दोन्हींमध्ये काहीही भेद नाही. तर अशा पद्धतीने कर्मयोग आणि सांख्ययोग हे एकच आहेत, त्यांचं फळसुद्धा एकच आहे, हे अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे. आता पुढच्या 6व्या श्लोकामध्ये कर्मयोगाशिवाय ज्ञानयोग साधत नाही हे पण सांगितले. ज्ञानयोग साधायचा असेल तर आधी कर्मयोगाचं आचरण करावं लागेल. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. संन्यासः तु महाबाहो, संन्यास योग किंवा ज्ञानयोग किंवा सांख्ययोग हे महाबाहू अर्जुना, दुःखम आप्तुम अयोगतः, कर्मयोगाशिवाय प्राप्त करणं शक्य नाही. योगयुक्तो मुनिः ब्रह्म, हा मुनी म्हणजे मननशील जो आहे, मननशील कर्मयोगी त्याला मुनी म्हणतात. हा मुनी जो योगयुक्त झाला म्हणजे समत्व बुद्धी प्राप्त असलेला झाला, तर परब्रह्म्याला, ब्रह्महा अचिरेण अधिगच्छति, परब्रह्म्याला तो ताबडतोब त्वरित प्राप्त होतो. असं म्हणतात, ज्ञान झाल्यावर परमपद प्राप्तीमध्ये एक क्षणाचाही विलंब होत नाही, क्षणभरही नाही. ज्ञान झालं त्या क्षणी ब्रह्म प्राप्त झालं असं असतं. आणि म्हणून योगयुक्त जो आहे, मननशील जो आहे, कर्मयोगी जो आहे, त्याला ताबडतोब ब्रह्मप्राप्ती होते, असं या 6व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मग कर्मयोग हे अत्यंत सुलभ आणि शीघ्र सिद्धी देणारे साधन आहे. इतर कोणत्याही साधनाच्या मदतीशिवाय परमात्म प्राप्ती करून देणारे स्वतंत्र असे साधन आहे. आणि म्हणून माणसाने त्याचा अंगीकार करावा, अर्जुनाने त्याचा अंगीकार करावा
असं कृष्णाला वाटतंय. आणि 7व्या श्लोकामध्ये कर्मयोगी कसा निर्लिप्त असतो त्याचं विवेचन केलं आहे. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. योगयुक्त म्हणजे तो कर्मयोगी असतो. विशुद्धात्मा अंतःकरण शुद्ध झालेला म्हणजे संसार संगापासून सुटलेला. माणसाचं अंतःकरण मलिन कशाने होतं? संसाराचा संग लागला म्हणजे होतं. म्हणजे ज्याच्याकडे संसाराचा संगच नाही त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. विशुद्ध आत्मा, विजिता आत्मा, ज्यांनी मनोजय प्राप्त केलेला आहे, मनावर संपूर्ण नियंत्रण मिळवलेलं आहे. जितेंद्रिय मन कंट्रोलमध्ये आलं की इंद्रियसुद्धा जिंकणं अवघड नाही. इंद्रियांना लगेच जिंकता येतं असा. इंद्रियांना जिंकणं म्हणजे काय? राग द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये. राग आणि द्वेष निघून गेल्यावर इंद्रियांवर सहज विजय मिळवता येतो. सर्व भूतात्मा, स्वतः आणि इतर सगळ्या प्राणीमात्रांमध्ये असणारा आत्मा म्हणजेच मी आहे असं जो जाणतो तो कुर्वन अपि न लिप्यते. कर्म करून सुद्धा कर्मानी बांधला जात नाही. कर्माचा किंवा कर्मफळाचा लेप त्याच्यावर बसत नाही, कारण तो सगळ्या प्राणीमात्रांच्याशी ऐक्यचा अनुभव करतो. शुकमुनींच्या बाबतीतली ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे. आता या संदर्भात ज्ञानदेवी काय म्हणते बघा. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. ज्यांनी आपले मन भ्रांतीपासून हरितले, मायामोहापासून हिरावून घेतलं. भ्रांती म्हणजे मोह, मायेमुळे पडलेला मोह त्यांनी हिरावून घेतलंय. आणि गुरुकृपेने मनाचा मळ धुवून टाकला. गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. तिथून काढलं आणि आत्मस्वरूपामध्ये लीन करून टाकलं. जैसे, आता त्याला खाली दृष्टांत. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये मीठ पडलं नाही तोपर्यंतच मीठ समुद्रापासून भिन्न आहे. एकदा ते समुद्रात पडलं की ते समुद्ररूप होतं. समुद्र पूर्ण समुद्रा इतकं व्यापक होतं. मीठ समुद्रात पडलं की, पाण्यात पडलं की त्या पाण्याची जेवढी व्याप्ती आणि जेवढी खोली तितकं ते व्याप्त होऊन जातं, ओतप्रोत होऊन जातं. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे. आवडे म्हणजे दिसते, तोपर्यंतच ते वेगळं दिसतं. मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. त्याच्यात जेव्हा ते मिसळतं तेव्हा ते समुद्र एवढंच विशाल व्याप्त अगाध होऊन जातं. तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेणे एकदेशीय परिव्यापिले लोकत्रय. त्याप्रमाणे ज्याचे मन संकल्प विकल्पातून बाहेर निघून चैतन्याशी समरस झाले तो माणूस इतरांसाठी एकदेश स्थित भासत असला तरी आत्मस्वरूपाने त्रिभुवनाला व्यापून टाकतो. ज्ञान झालं अहम ब्रह्मास्मी की जसा ब्रह्म सर्वत्र ओतप्रोत आहे तसा मी पण ओतप्रोत होऊन जातो. कशामुळे? कर्मयोगामुळे निर्लिप्त होतो आणि सगळीकडे ओतप्रोत होतो. म्हणून अर्जुना तू तसाच होण्याचा प्रयत्न करावास असं भगवंतांनी इथे सांगितलं. आज या श्लोकावर आपण थांबणार आहोत. जेवढे श्लोक आपण म्हटले तेवढे पाहिले तेवढे आपण आज म्हणणार आहोत. श्लोक 1 पासून 7 पर्यंत, अध्याय 5 श्लोक 1 ते 7 आपण आता म्हणणार आहोत. हरि ओम. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच
संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं श्रीभगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस्करावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते ज्ञेयस्य स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पण्डिताः एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम् यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं साङ्ख्यञ्च योगञ्च यः पश्यति स पश्यति संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते हरिः ओम. आज या श्लोकावर थांबूया. पुढचे श्लोक आपण उद्या बघणार आहोत.